श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024. खरं तर महाराष्ट्रात अनेक सण असतात, 12 सण असतात. त्यातले काही सण हे मंगळागौरीच्या रूपात त्या इथे सादर करणार आहेत. सखी मंगळागौर पनवेल या ग्रुपला मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिजला. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, साऱ्या घरच्या सुवासिनी जमती वडाभोवती. वड पुजुनी या 7 जन्माचा मागती पती. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. आमचा विठोबा फुगडी खेळे, सोन्याचं जानवं जमिनीवर लोळे. आमची रखुमाई फुगडी खेळे, पैठणीचा पदर जमिनीवर लोळे. पैठणीचा पदर जमिनीवर लोळे. सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा. मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा. मनी आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. भिर भिर वाऱ्यात पावसाच्या धाऱ्यात, सजनन होडीला पाण्यात लोटलं. वादळ वार सुटलं ग, वाऱ्यानं तुफान उठलं ग. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा पायात वाळा. पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज तरर झाला नि गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज तरर झाला नि गणपती माझा नाचत आला. दिवाळी आली ग पोरी, दिवाळीची मजा भारी. फराळ कर ग पोरी, फराळाला चव भारी. लक्ष्मी पूजन मी करीते, पाडव्याला धान्याला ओवाळीते. हातातली आरती कोणाला केलीस, आला होता भाऊराया त्याला मी केली. दिवाळी आली ग पोरी, दिवाळीची मजा भारी. सखे चल आज, सखे चल आज, सखे चल आज होळीला जाऊ. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, एकमेकांना रंग लावू. हेवे दावे हे विसरून जाऊ, एकमेकांना रंग लावू. हेवे दावे हे विसरून जाऊ. सखे चल आज, सखे चल आज, सखे चल आज होळीला जाऊ. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ. 34 खेळांचा आणि सणांचा बसवला आम्ही मेळ. आयोजकांना सलाम करून कार्यक्रमाची पाहतो वेळ. तुला माहिती का आपल्या पुढच्या गेस्ट कोण आहेत? नाही 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 माहिती. काय हा, घरी फक्त जेवायचं एवढंच कळतं. नाही मी काय सगळा अभ्यास तू करून आलेली आहेस, मी फक्त मीठ मिरची मसाला लावतोय त्याच्यात. ओके. तुला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या पाककृतीचा वारसा जतन करून ठेवणं हे तितकं सोपं नाही आहे. आणि याच इंस्टाग्राम फेसबुकवर आपल्या कामामुळे त्यांनी अनेक फॉलोअर्स मिळवलेत. झी मराठी किचन किंग म्हणून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. आणि या साऱ्याबरोबर नलिनी काकू मसाले म्हणून 350हून अधिक महिलांना त्यांनी रोजगारही मिळवून दिलाय. अशा आपल्या सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या आपल्या नलिनी काकू यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. आणि फक्त मुंबई महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहेत बरं का, जगभरात प्रसिद्धी मिळवलेली आहे ती सुद्धा स्वतःच्या बळावरती. अशी एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. नलिनीताईंसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तृप्ती पारसने सिनियर प्रोड्युसर श्रेष्ठ महाराष्ट्र यांना विनंती करते की त्यांनी कृपया त्यांचं स्वागत करावं. सगळ्यांनी जे काकू
काय आणलं जेवायला का? आज सगळे स्पेशल आहेत माझ्यासाठी. नमस्कार, कसे आहात सगळे? मला इथे बोलवल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची. काकू काय जास्त बोलत नाही, आम्हाला मावरा कापायला सांगायला लय तयारीत. मला बोलता नाही जास्त. श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगलागौर इथे बोलवल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. येस नलिनी काकू, मी का म्हणते आवरे सगळ्याजणी समोर आहेत, सगळ्यांनी भूक लागली आहे. हो मग डायरेक्ट थेट अलिबागला यायचं कसं काय? हो, यायलाच पाहिजे. कारण मला पुलवाताई आणि आशिषने सांगितलं कार्यक्रम संपला की लगेच अलिबाग. हो हो, चालेल चालेल. आपण तयारीत आहोत सगळ्याजणी यायचं. आणि पण नलिनीताई, हे सगळं करत असताना जेव्हा सोशल मीडियावरती तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात, तुम्ही बनवलेल्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात, घराघरात पोहोचतात, त्यावेळेला आपल्या घरच्या मंडळींना कसं वाटतं ते मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. घरच्या मंडळींना खूप आनंद होतोय. हो की नाही? मग बोलतात ना अजून काहीतरी बनव. हो, विक्रांत आहेच व्हिडिओ एडिट करायला. सगळं चालूच असते आमच्या घरी. पण विक्रांत, तुझंही कौतुक आहे, कारण घराघरात हे सगळे व्हिडिओज पोचवणं. कारण विक्रांत सुद्धा फक्त अलिबाग पुरता मर्यादित नाही आहे. जसं नलिनीताई तिच्या रेसिपीजनी जगभरात प्रसिद्ध आहे, तसंच विक्रांत सुद्धा त्याच्या व्हिडिओज, त्याच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो घराघरात पोहोचणारा व्यक्ती आहे. जरा जोरदार टाळ्या या मायलेकांच्या या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. येस पुन्हा एकदा काकू, आपले मनपूर्वक आभार. अशाच रेसिपीज बनवत राहा. अलिबागला आम्ही येतोच आहोत. खूप खूप धन्यवाद काकू. प्रत्येक गोष्टीचं आपण आयुष्यामध्ये आव्हान घेत असतो, पण 1-2 दिवस आव्हान घेत असतो तोपर्यंत ठीक आहे रे. पण 365 दिवस 24 तास प्रत्येक सेकंड ते जे आव्हान घेतात आणि त्या आव्हानातून ते पुढे जातात. खरं तर नियतीचं हे आव्हान स्वीकारून त्यांनी सुरुवात केली आहे. आव्हान पालक संघ ही एक संस्था आहे. मराठी सणांसाठी त्यांच्याकडची ही जी स्पेशल मुलं आहेत ते वेगवेगळ्या राखी आणि वेगवेगळ्या वस्तू बनवतात आणि त्यातून आपलं अर्थार्जनही करत असतात. आज त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या, कारण आज आपल्यासमोर त्याच ताकदीने ते त्यांची कला सादर करणार आहेत. आव्हान पालक संघ दादर. बघा मैत्रिणींनो, सखींनो, एक गोष्ट सांगतो. आज हा पुढचा संघ आहे तो त्यांचं कौतुक आहे, प्रत्येक मैत्रिणीचं कौतुक आहे. पण आयुष्यात एक कलाकार म्हणून एक गोष्ट नेहमीच शिकलो आहे मी किंवा शिकत आलो आहे मी, जोवर आपण दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवत नाही ना, तोवर स्वतःसाठी कधी टाळ्या वाजतील याची अपेक्षा मात्र करू नका. दुसऱ्यांसाठी मन मोकळेपणाने टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी तो आनंद साजरा करण्यासाठी सगळ्या मैत्रिणी एकत्र येतील. टाळ्या शेवटपर्यंत वाजत राहिल्या पाहिजेत. आवाहन पालक संघ यांना आपण इथे बोलवूया मंचावरती. आव्हान पालक संघ ही गतिमंद मतिमंद मुलांसाठी चालवलेली कार्यशाळा आहे. आता त्याला 30 वर्ष पूर्ण होणार आहेत. शिवाजी पार्कला उर्मूर स्क्वेअर मॉलच्या पाठी इंद्रवदन सोसायटीच्या बाजूलाच म्युन्सिपल ऑफिस आहे, तिथे ग्राउंड फ्लोअरला आहे. ही संस्था मिसेस वंदना कर्वे यांनी चालू केली आहे. तर त्यांना मी आता माईक देते, त्या तुम्हाला थोडक्यात आमची माहिती देतील. एवढा सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल खरोखर धन्यवाद. या मुलांचं सांभाळणं हे खरोखरच एक आव्हान असतं, परंतु आम्ही ते सगळ्या पालकांनी लिलया पेरलेलं आहे. जरी आपलं स्पेशल मुलं असेल तरी ते आमचंच आहे आणि आपलं मुलं आपण कसं टाकणार. मग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून आम्ही ही कार्यशाळा सुरू केली आहे. सर्वांनी जरूर कधी जमेल तेव्हा आमच्या कार्यशाळेला भेट द्या. पण एक छोटीशी विनंती आहे की आपल्या आजूबाजूला जर कोणी असं स्पेशल मूल असेल तर कृपया त्याला कार्यशाळेत पाठवा. घरी बसवू नका. घरी बसून त्यांचं मेंदूचा आणखीन ऱ्हास होतो. धन्यवाद. मला वाटतं असं कुठलं तरी पहिल्यांदाच झालं कॉम्पिटिशनमध्ये की आम्ही नाचायला उठलो आणि सगळे बोले थांबा त्यांचा डान्स करणार नाही जायचंय. नाही सॉरी नाही, मला खूप आवडलं आणि अजित म्हणतो आपण जाऊन फुगड्या घालूया.
सो आणि ह्या सगळ्यांनी खूप छान केलं. आणि एक आई म्हणून मला ॲक्च्युली इथे बसून त्रास होत होता, बिकॉज मला अगदीच समजू शकतं इकडच्या आयांचं कौतुक, हॅट्स ऑफ सगळ्यांना मुलांप्रमाणेच, कारण खरंच हे आव्हान आहे आणि मला माहीत नाही तुम्ही सगळे कसं पार पाडता. आणि मी म्हणलं शीतलच्या आईला, शीतल म्हणजे माझी लहानपणीची मैत्रिणीची आई, कुठे गेलात मावशी, त्या काम करतात. मी त्यांना म्हटलं मला बोलवा, एखादा डान्स मी कोरिओग्राफ करेन नक्की, आपण भेटू, दादरमध्येच आहे. आणि खूप छान, मला थँक्यू सो मच. मला म्हणजे जसं येस सगळ्या आया खंबीरपणे उभ्या, आणि मी पण आज जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. आणि खरी मंगळा गौरी म्हणजे तुम्ही सगळे असं वाटत होतं की जर देवी खाली आली नाचेल तर कशी नाचेल, तर ती अशी नाचेल. आणि खरंच सगळ्या आयांचं पुन्हा एकदा, कारण जसं म्हणतात ना की परमेश्वर सगळीकडे नसू शकतो म्हणून त्यांनी आई बनवली, आणि खरंच ते एक सत्य आहे मला वाटतं. खूप 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 थँक्यू हे आम्हाला दाखवल्याबद्दल. आणि मी आज प्रियांकाला स्पेशल धन्यवाद म्हणते. एका फोनचं हे आहे की नुसता मेसेज जरी टाकला की प्रियांका मला हे पाहिजे मुलींसाठी, ती कसलाही विचार न करता ताबडतोब धावून येते. आज ही संधी तिने दिली. स्पेशली शीतल मॅमनीसुद्धा लगेचच आम्हाला हो म्हणून सांगितलं. एवढा मोठा प्रोग्रॅम त्यांनी अरेंज केला, त्याच्यात वेळ मिळणं फार मुश्किल असतं, पण तरी त्यांनी आम्हाला ही संधी दिली. आम्हाला एकच आहे की आमच्या मुलांना अशा संधी मिळावीत, कारण त्यांनी लोकांसमोर यावं. आज ही मुलं लोकांच्या समोर येत नाहीत, त्यांच्यातसुद्धा टॅलेंट आहे, डान्स व्यतिरिक्त पण टॅलेंट आहे. तर माझी इच्छा एकच आहे की तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी आमच्या कार्यशाळेला भेट द्यावी, कारण त्यांना तुमचं प्रेम हवं आहे, बाकी काहीही नको आहे. तर मी आमच्या शाळेतर्फे प्रियांका घारेंना, मिसेस वंदना कर्वे आणि वसुधा एक छोटीशी गिफ्ट देत आहेत. मुलांनी बनवलेल्या वस्तू आहे. आशिष पाटील सरांना श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024च्या माध्यमातून आवाहन पालक संघ, या सगळ्यांचे आभार. जरा टाळ्या जोरदार पुन्हा एकदा या संपूर्ण संघासाठी झाल्या पाहिजे. थँक्यू. श्रेष्ठ भारत आणि मूळ प्रश्न प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024. पुढचे स्पर्धक मैत्री ग्रुप वरळी. गणरायाला वंदन करून मैत्री ग्रुप सादर करत आहे फेराची फुगडी. गणपती देवा करीन तुझी सेवा, नवस करीन रे देवा, नवस करीन रे. पंच फुलानी 5 फळानी दुर्वा वाहीन रे देवा, दुर्वा वाहीन रे. चला ग घागर घुमूया, घुमूद घागर घुमूदे, खेळात जुयो रमू दे. कडनी घागर फुकतिया, मागणी मोर झुकतिया. चला ग फुगड्या पाहूया आता. फू बाई फू फुगडी, चमचम करतिया फुगडी. पिन बाई पिन, सेफ्टी पिन, शबासन मिंचू घालतात वरळीच्या पिन, वरळीच्या पिन. बस फुगडी खोबऱ्याची वडी, पहा कशी घालतात बस फुगडी, पहा कशी घालतात बस फुगडी. किस बाई किस, किस बाई किस, तोडका किस, तोडक्याची फोड लागते गोड. अधिक तोड बाई अधिक तोड, किस बाई किस, तोडका किस. मी डोलकर 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 दर्याचा राजा, वल्लव रे नकवा हो वल्लव रे रामा. चला तर झुम्मा खेळूया का. चल धाव वहिनी घाल माझी वेणी, वेणीत गजरा मोगऱ्याचा, नथनी नाकात बुगडी, कानात टिळा, कपाळी कुंकवाचा. हे चुडा माझ्या हातात बोरमाळ गळा, अरे जसे खोलून सोन्याचा. बाजूबंद दंडात अंग चोळी, अंगात कंबरपट्टा दिसे चांदीचा, कंबरपट्टा दिसे चांदीचा. हाती कुरकुली ग कुरकुली ग, कुरकुली सोनियाची. हाती कुरकुली ग कुरकुली ग, कुरकुली सोनियाची. और काय नचते सोनाराची, नचते सोनाराची, नचते सोनाराची. हाती कुरकुली ग कुरकुली ग, कुरकुली सोनियाची.
महाराष्ट्राचे मंगळागौर म्हणजे महाराष्ट्रीय संस्कृतीचा कणा. श्रेष्ठ महाराष्ट्राचे मंगळागौर म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा. अमोलरावांचं नाव घेते. सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा. धन्यवाद. वरळी ग्रुपसाठी खूप जोरदार टाळ्या. त्यांनी जाताना आपलं गिफ्ट कलेक्ट करावं. तुझं काय चाललंय इथे? हां म्हणजे मी अँकरिंग करतोय, तुझं काय चाललंय मोबाईलमध्ये? अरे मी मेसेज आलाय नवऱ्याचा? नाही रे. मग काय चाललंय काय नक्की? नवऱ्याचा मेसेज तर रोजच येतो. पण तुला माहिती माझ्या डोक्यात चाललंय तर काहीतरी बिझनेस करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी असं शोधते की एखादी ठिकाणं बघावी, तिथे नक्की काय चालतं काय नाही असं जरा शोध घ्यावा. त्यामुळे मी काय बुकिंग कुठे करावं, कुठे जावं, बिझनेस काय करावा हे सगळं डोक्यात चालू आहे रे जरा. तू डायरेक्टरेट ऑफ टुरिझम ऐकलंस का कधी? या बाबतीत माहिती आहे का तुला? नाही रे. त्यांची नवीन योजना ऐकलेस का तू? नवीन योजना कोणती? हां म्हणजे मगाशी आशिष जसं म्हणाला की देव सगळीकडे नसू शकतो पण तो आईच्या स्वरूपात असू शकतो. त्याच आईच्या नावाने एक अशी योजना डायरेक्टरेट ऑफ टुरिझमने मांडलेली आहे ज्याच्या माध्यमातून हे टुरिझम क्षेत्रच नाही पण जिथे जिथे तुला महिलांसाठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आपल्याला मोलाचं सहकार्य यांचं लाभतं. अरे वा. मग मला तिथेच एखादा बिझनेस शोधायला हरकत नाहीये. अगदी खरं आहे कारण तुला सोप्पा मार्ग आहे त्यातून. पण याच्याबद्दल तुला जास्त माहिती हवी असेल तर चल मी तुला सांगतो काय ते. कारण मोबाईल चालत बसण्यात वेळ नको घालवस तू. चल. हो ना, चल तुला दाखवतो काय त्याची माहिती आहे ती. जगातला सगळ्यात गोड शब्द म्हणजे आई. प्रत्येक स्त्रीमधल्या उद्योजकाला माझा प्रणाम. आई हे महिला केंद्रित पर्यटन धोरण स्त्रियांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नवी दिशा दाखवते. महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग हा त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक चांगले साधन ठरू शकतो. तुमचे व्यवसाय ह्यापैकी असल्यास हॉटेल, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन, टूर्स व ट्रॅव्हल एजन्सी, हाऊसबोट, ट्री हाऊस, होमस्टे, आर्ट्स, कल्चर, फूड टुरिझम, आयुर्वेदा, वेलनेस सेंटर, स्थानिक उत्पादने विक्री, हँडक्राफ्ट आणि सुव्हिनियर शॉप्स यासारख्या पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसायांवर मान्यता बँकेकडून ₹15 लाख पर्यंतच्या कर्जावर ₹4.5 लाख व्याज परतावा पर्यटन संचालनालयाकडून अदा करण्यात येईल. सहभागी होण्यासाठी तुम्हाला ह्या अटी एकदा तपासून बघाव्या लागतील. आई योजनेअंतर्गत पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाकरता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात आणि कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजेत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. www.maharashtrtourism.gov.in. पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन. अंतर्गत आपण महिला सगळ्या बिझनेस करू शकतात. अगदी करू शकतात कारण ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ना त्या मल्टीटास्किंग करण्यात फार पटाईत आहेत आणि मला असं वाटतं की हे छान माध्यम आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांच्या माध्यमातून हे घडतंय त्यांना मात्र आता वेळ झाली स्टेजवर बोलवण्याची. नक्कीच. आपले स्पेशल पार्टनर डायरेक्टरेट ऑफ टुरिझम प्रोजेक्ट ऑफिसर सोनम मोहन पवार यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. दीपशिखा सोनी यांना मी विनंती करते की फीचर एडिटर श्रेष्ठ महाराष्ट्र त्यांनी त्यांचा इथे सत्कार करावा. एक छानशी भेट, एक छानसं मोमेंट हो आपल्यासाठी. सर्वांना नमस्कार. आपण आत्ताच एक व्हिडिओ व्हिज्युअल बघितलेला आहे की ज्यामध्ये आई योजना काय आहे ते माहिती आहे. महाराष्ट्र टुरिझम, आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. पण महिलांना त्याच्यामधून आपण कसं सक्षमीकरण करू शकतो, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करू शकतो, या अनुषंगाने आझादी का अमृत महोत्सव इनिशिएटिव्ह म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने एक विशेष योजना केलेली आहे जिचं नावच आई आहे. यामधून महिलांनी जर पर्यटन क्षेत्राशी संबंधित कोणतेही व्यवसाय केले तर त्यासाठी त्यांना त्या कर्जावरती व्याजाचा परतावा आहे तो आम्ही महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून परत करणार आहोत. हे पर्यटन संचालनालयाकडून एक छोटासा हातभार आहे त्यांच्या व्यवसायासाठी की आम्ही त्यांच्या कर्जावरचं व्याज त्यांना परत करणार आहोत. तर इथे सर्वच महिला आहेत आणि मी सर्वांना विनंती करेन की जसं तुम्ही परफॉर्मन्समध्ये खूप छान आहात तसं तुम्ही व्यावसायिकरणमध्ये पण खूप छान व्यवसाय करू शकता. यामध्ये अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र टुरिझमची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करू शकता आणि आमचं कार्यालय जे आहे ते आहे नरिमन भवन मुंबई येथे. तर तुम्ही तिथेही व्हिजिट करू शकता किंवा शीतल मॅम ज्या आहेत त्या आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सो तुम्हाला पर्यटन संचालनासंबंधित जी कोणती माहिती लागेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर सो तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू.
तर मला असं वाटतं आपण पुढच्या स्पर्धकांकडे वळायला हरकत नाही. नक्कीच. पुढचे स्पर्धक आहेत रुचिरा ग्रुप ऐरोली. तर या ग्रुपची थीम आहे की आपलं दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्तुतिगाण ते आपल्या मंगळागौरीमधून आपल्या इथे सादर करणार आहेत. तर रुचिरा ग्रुप ऐरोली यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं. नमस्कार. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. रुचिरा ग्रुप ऐरोली गणराला वंदन करून सादर करीत आहे मंगळागौर. चला गो, फुगड्या खेळायचे की नाही? पोलीस डॉक्टर आलेत कामी, आलेत कामी, करोना योद्ध्यांना करून सलामी, करून सलामी. हिरव्या हिरव्या झाडीत वाटना गोबोडी, वाटना गोबोडी. दोन दोन विंचवांची पहा कशी जोडी, पहा कशी जोडी. फुगडी फुलते, चौरी डुलते, फुलपाखराची फुगडी बघा किती छान दिसते, किती छान दिसते. ऐस पैस पसरले केळीचे पान, केळीचे पान. वटवागुळ कंबर फुगडी दिसते किती छान, दिसते किती छान. श्रावणात पडतात पावसाच्या धारा, पावसाच्या धारा. बस फुगडी घालते बघा आता जरा, बघा आता जरा. वाण बाई वाण, गौरीचं वाण. चातणी पद्मासन दिसतं किती छान, दिसतं किती छान. ढगातून पडल्या मघा ग, मघा ग. शवासनाची फुगडी बघा ग, बघा ग. शवासनाची फुगडी खेळूया, खेळूया. देहदानाचं महत्व वाढवूया, वाढवूया. एकावर एक ठेवली कळशी, एकावर एक ठेवली कळशी. तुझी बाजी फुगडी करंड्या जैसी, करंड्या जैसी, करंड्या जैसी. चला गो, सासू सुनेचा सवाल जवाब आणि सवती सवतीची भांडणं बघूया हो. अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई. माझा तिरंगा काय ग केलास, काय ग केलास. चंद्रयानावर फडकवायला दिला, फडकवायला दिला. अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई. माझा चाबूक काय ग केलास, काय ग केलास. अत्याचाराला चोपायला दिला, चोपायला दिला. अग 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 काग, काग, काग. अग अग सवते हेल्थ चेकअप टाळतेस. काग, काग, काग. अग अग सवते अन्न वाया घालवतेस. काग, काग, काग. अग अग सवते माझ्या भारताला इंडिया म्हणतेस. काग, काग, काग. अग 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 काग, अग 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 आवरा 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 तर दोघीला. ज्या श्रेष्ठ महाराष्ट्रात आपण अभिमानाने राहतो त्या छत्रपती शिवरायांच्या शिवस्तुतीने आजचा झिम्मा सादर करूया. हृदयात माऊली रयते तसावली, गडकोट राऊळी शिवशंकर हा. भक्तीची मंत्रणा, युक्तीची यंत्रणा, कडदुष्ट दुर्जना खलयंतर हा. संतासी रक्षितो, शत्रूने खंडतो, भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपतो, शिवभूपतो, शिवभूपतो. जय भवानी, जय भवानी. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून त्यांचे स्थान विराजे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून त्यांचे स्थान विराजे. विवेकरावांचं नाव घेऊन सांगते, जिजाऊचा पुत्र तो छत्रपती शिवाजी राजे. जगदंब छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मला पुढे फुलवाताई आणि आशिष एक्सप्रेशन थोडे थोडे चेंज होत होते. यायचंय का स्टेजवर? या जरा, या 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 जरा फुगड्या. हा 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 जरा फुगड्या घालायला हरकत नाही. या जरा टाळ्या जोरदार आपल्या जजेस साठी पण झाल्या पाहिजेत. होऊन जाऊ द्या. दिंड्या मोडगा पोरी ही दिंड्याची लांब दोरी. दिंड्या मोडगा पोरी ही दिंड्याची लांब दोरी. दिंड्या खाली कोण ग उभी, बाय माऊली भीतर उभी. कोण्या वाटन गेली सांग दादा, कोण्या गावान गेली सांग दादा. दिंड्या मोडगा पोरी दिंड्याची लांब दोरी. दिंड्या मोडगा पोरी ही दिंड्याची लांब दोरी. अरे टाळ्या. दिंड्या मोडगा पोरी. हा किकीच पानबाईची की सागर मासा सुसू. आल्या ग बाई गुजरणी, गुजरणी. कापूस घ्या ग पिंजरणी, पिंजरणी. कापूस पडला सरकीचा, सरकीचा. पाऊस पडला मोत्याचा, मोत्याचा. किकीच पानबाईची की सागर मासा सुसू. किकीच पानबाईची की सागर मासा सुसू. किकीच पानबाईची की सागर मासा सुसू. नमस्कार.
आमच्या ग्रुपचं नाव रुचिरा ग्रुप आहे. 2016पासून आमचा ग्रुप आहे. सामाजिक विषय घेऊन आम्ही नाविन्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. मुख्य म्हणजे आम्हाला हे जर ह्या आयोजकांचे आणि संपूर्ण टीमचे खूप आभार मानावेसे वाटतात की त्यांनी अशा स्पर्धा आयोजित केल्या नसत्यात आम्ही सगळ्या ज्या आम्ही महिला आहोत ते कलागुण सादर करायची आम्हाला संधी मिळाली नसती. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्हाला इतका आनंद मिळत राहतो सगळ्यांना भेटणं आणि एक प्रकारचं आम्हाला ना मेडिटेशन वाटतं. जे काही आमचे लाईफमधले अप्स अँड डाऊन्स असतात ते सगळ्याचा विरस आम्हाला पडतो. हा एक मोठा आनंद आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. खूप खूप धन्यवाद. श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर या प्रोग्रामसाठी पर्यटन संचालनालय मुंबई यांच्याकडून मी सोनम पवार प्रकल्प अधिकारी या प्रोग्रामसाठी उपस्थित होते. खूप सुंदर परफॉर्मन्स, खूप सुंदर प्रोग्राम आणि खूप सुंदर अरेंजमेंट. जशी की पर्यटन विभागाची जी योजना आहे आई महिला केंद्रित पर्यटन धोरण, तर इथे ज्या सर्व परफॉर्मन्ससाठी आलेल्या महिला आहेत त्यांना या पर्यटन योजनेचा नक्कीच लाभ होईल आणि त्यांना या प्रोग्रामसाठी शुभेच्छा. धन्यवाद. श्रेष्ठ भारत पर खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब और लाइक करें, बेल आइकन दबाएं और देखते रहें श्रेष्ठ भारत.